रायरीची सत्ता म्हणजे अनेक घाटांची आणि त्यांच्या वाहतुकीची सत्ता होती. रायरी अतिउंच व चढण्यास कठीण अशी जागा. राजांनी सारा गड निरखला. राजा खासा जाऊ न पाहता गड बहुत चौखट. चौथरबा गडाचे कडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरील चांगला गड खरा, पण तो उंचीनं कमी. दौलताबादपेक्षा रायरी दशगुणी उंच. असे पाहून राजे संतुष्ट झाले आणि नकळत बोलून गेले, तक्तास जागा हाच गड करावा. राजांनी रायरीचे नाव रायगड ठेवले. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण भेट देणार आहोत स्वराज्याच्या राजधानीला, दुर्गेश्वर रायगडाला. पुण्यातून रात्री उशिरा निघून पहाटे रायगडच्या पायथ्याला पोहोचलो. नाश्त्याला गरम गरम पोहे खाऊन आम्ही पायरी मार्गाने ट्रेक सुरू केला. हा तो गड आहे जिथे दगड बोलतात आणि वारा सुद्धा इतिहास सांगतो. ट्रेक सुरू केल्यानंतर थोड्या पायऱ्या चढून वर आलो की उजव्या बाजूला खूप लढा बुरुज दिसतो. ह्यावर पूर्वीच्या काळी चित्त दरवाजा होता. पायरी मार्गावरून चालताना फक्त पाय पुढे चालत नाही, इतिहासासोबत माणूसही पुढे चालतो. वाळुसरी खिंड पार केली की आपल्याला डाव्या बाजूला नाना दरवाजातून येणारी वाट दिसते. रायगडाला गुंजन आणि मुठे खोऱ्यातून येणारी हीच ती शिवकालीन गडवाट. आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेत सकाळच्या मस्त वातावरणात आम्ही महादरवाज्यात कधी पोहोचलो हे कळलं सुद्धा नाही. या दरवाजाला 2 भव्य मोठे गोमुखी आकाराचे बुरुज आहेत. बाहेरच्या बाजूस 2 सहस्त्रदळ कमळ आहेत, जे श्री आणि सरस्वती दर्शवतात, म्हणजेच विद्या व लक्ष्मी. त्याच्याच वर गंडभैरूड आहेत, ज्याला आपण शरभशिल्प सुद्धा म्हणतो. तटबंदीमध्ये जे उतरते खड्डे असतात त्यास जंगे असे म्हणतात. शत्रूने किल्ल्यावर आक्रमण केले तर त्यातून उकळते पाणी किंवा तेल शत्रूवर टाकले जायचे. महादरवाज्यात देवड्या दिसतात, जिथं पहाऱ्याला असणाऱ्या संरक्षकांसाठी राहण्याची सोय असे. गडावर पोहोचल्यावर पहिला तलाव दिसतो तो हत्ती तलाव. हत्ती तलावापासून पुढे गेल्यावर गंगासागर तलाव आहे. राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची आणलेली तीर्थ याच तलावात टाकली गेली, म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याच तलावाचे पाणी वापरण्यात येईल. याच तलावासमोर अत्यंत सुंदर असे 2 मनोऱ्यांचे स्तंभ आहेत. सध्या जरी हे 2 मजली स्तंभ असले तरी पूर्वीच्या काळी ते 5 मजली होते. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये या स्तंभांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. मनोऱ्यांच्या स्तंभाच्या बाजूला गेल्यावर पालखी दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. वर आलो की महाराजांच्या पत्नींचे 7 महाल आपल्याला पाहायला मिळतात. हे महाल अत्यंत सुंदर आणि देखणे आहेत. राणीवशाच्या समोरच दासदासींच्या घरांचे अवशेष दिसतात. 7 महालाजवळ राजस्त्रियांना मोकळ्या हवेत फिरता यावे यासाठी खास बनवलेला मेना दरवाजाही पाहायला मिळतो. 7 महालापासूनच समोर आपल्याला धान्य कोठारे आणि अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांच्या वाड्यांचे अवशेषही पाहायला मिळतात. 7 महालासमोर भिंतीच्या मध्यभागी एक दरवाजा आहे. तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे राजभवन दिसते. आपल्या राजांचा निवास येथेच होता. दिनांक 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच रायगडावरील राजसभेत झाला होता. याच स्थानावर 7 पवित्र नद्या आणि सागरांचे जल वापरून जलाभिषेक झाला होता. 32 मनांच्या सोन्याच्या सिंहासनावर बसून राजे आजही स्वराज्य चालवत आहेत असा आपल्याला क्षणभर भास होतो आणि अंगावर शहारे येतात. अनेक वर्षाच्या काळोख्या रात्रीनंतर स्वातंत्र्य सूर्य प्रगटला होता. भवानी तलवार होती न्यायाची, सिंहासन होते धर्माचे. राज्याभिषेक घडला तेव्हा युग बदलले इतिहासाचे. अतिभव्य नगरखाना पाहून ऊर अभिमानाने भरून आला.
स्वराज्याचा जरीपटका आपला भगवा ध्वज इथेच मानाने डवलत असे. नगरखान्यापासून आम्ही होळी माळावर न जाता कुरशावत तलावाच्या दिशेने निघालो आणि तिथले रामेश्वर महादेव मंदिर पाहिले. या मंदिरात जाणारा मार्ग वेगळा आहे आणि मंदिरातून बाहेर पडतानाचा मार्ग वेगळा आहे. तलावाजवळूनच घळीने उतरत आम्ही वाघ दरवाजाकडे गेलो. छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांचे साथीदार याच दरवाजाने रायगडावरून खाली उतरले होते आणि त्यानंतर त्यांनी जुल्फिकार खानाचा वेढा फोडला होता. इतिहासाची साक्ष देणारा हा दरवाजा आजही आपल्याला इतिहासात घेऊन जातो. घळीतून वर आल्यावर आम्हाला कोठारांची वास्तू दिसली. आत्ताही इतक्या सुस्थितीत असलेली कोठारे त्या काळी किती मजबूत असतील याची कल्पना करता येते. जगाचा ईश्वर म्हणजेच जगदीश्वर. मंदिराच्या समोर नंदीची भव्य मूर्ती आहे. भव्य सभामंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. याच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांखाली एक लहानसा शिलालेख कोरलेला आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. रायगड ज्यांच्या नजरेतून तयार झाला अशा शिल्पकार हिरोजी इंदुलकरांचं नाव कोरलेलं आहे. गड बांधून झाल्यावर महाराजांनी हिरोजींना विचारले, तुम्हाला काय हवं आहे हिरोजी? हिरोजींनी एक इच्छा व्यक्त केली की राजे, जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला येताल तेव्हा राजे पहिलं पाऊल ज्या पायरी ठेवाल त्या पायरीवर माझं नाव असावं. रायगडाचा कणकण बोले हिरोजींची कथा. शिवरायांचा विश्वास रायगडाचा शिल्पकार हिरोजी इंदुलकर आहेत सेवेचे ठाई तत्पर. या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख आहे. त्याची माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. रायगडावरील ती समाधी म्हणजे फक्त दगड नाहीत, ती स्वराज्याची ज्योत आहे. रयतेच्या मनात पेटवलेला स्वाभिमान आहे. इथे नतमस्तक होताना डोळे आपोआप ओलवतात, कारण इथे स्वाभिमान, धैर्य आणि स्वराज्य अजूनही जागे आहे. समाधीसमोर उभा राहिलो की काळ थांबतो आणि मन म्हणतं राजे गेले नाहीत, ते आपल्यातच आहेत. समोर दिसणाऱ्या लिंगांना रायगडाचा राखणदार याची जणू साक्षात देतो. टकमक टोकावर जाताना आपल्याला कोठारांचे अवशेष दिसतात. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. राजद्रोह, गंभीर गुन्हे किंवा स्वराज्याचा धोका निर्माण करणाऱ्यांना टकमक टोकावरून खाली ढकलून शिक्षा दिली जात असते. होळीच्या माळावर बाजारपेठांच्या 2 रांगा आहेत, ज्यात प्रत्येकी 22 दुकानं आहेत. होळीच्या माळावरील महाराजांच्या पुतळ्याला वंदन केलं. दुपारपर्यंत गड बघून झाल्यावर आम्ही जेवायला थांबलो. गडावरच्या आईने चुलीवरची गरमागरम भाकरी आणि पिठलं खाऊ घातलं होतं. गिर्यारोहकांना यापेक्षा भारी काय मेजवानी असावी. सर्वजण पोट भरून जेवलो. शिरकाई ही या गडावरची मुख्य देवता. तिचं दर्शन घेऊन आम्ही जड अंत करणारे गड पाय उतार झालो. बरेच लोक रायगडला भेट देतात, पण ते वाघबीळ या जागेला भेट देत नाहीत. डोंगरात नैसर्गिक तयार झालेली ही 2 नेडं आहेत. गडाच्या पहिल्या पायरी समोरच असलेल्या हॉटेलच्या मागून रस्ता फक्त 5 मिनिटात आपल्याला इथे नेऊन पोहोचवतो. इथून दिसणारा नजारा खूपच अप्रतिम आहे. वाघबीळ बघून आम्ही पाचाडला निघालो. सूर्य आधी नमस्कार पूर्व दिशेला करावा, शिवरायांच्या आधी दंडवत जिजामातेसी असावा. उतारवयात जिजाऊ साहेबांना गडावरची थंड हवा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला होता. तिथे जवळ मासाहेबांची समाधी आहे. मासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही आमचा रायगड ट्रेक संपवला. मित्रांनो, रायगड हा फक्त गड नाही, तो आहे स्वराज्याची प्रेरणा आणि बलिदानाची गाथा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या माउंटेनियर अनिल चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.